सिनेट निवडणुकीच्या मतमोजणीवेळी मतपत्रिकांची छाननी पूर्ण 6,684 मतपत्रिका वैध ठरल्याची माहिती। सिनेट निवडणुकीच्या मतमोजणीत ठाकरेंच्या युवासेनेचा आतापर्यंत 7 जागी विजय, अजून 3 उमेदवारांच्या निकालाकडे लक्ष। नवी मुंबईमधील बोगस पोलिंग एजंट प्रकरणी अभाविपकडून निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे तक्रार। मतदानाच्या दिवशी वाशीच्या मतदान केंद्रावर युवासेनेचा बोगस प्रतिनिधी सापडल्याचा अभाविपचा आरोप। सिनेट निवडणुकीतल्या मतमोजणी प्रक्रियेला स्थगिती द्यायला हायकोर्टाचा नकार। बोगस पोलिंग एजंट प्रकरणी विद्यापीठ प्रशासन आणि संबंधित उमेदवाराला हायकोर्टाकडून नोटीस जारी। उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयाची तोडफोड करण्याचा प्रयत्न। महिलेची फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर लावलेली नेमप्लेट तोडून घोषणाबाजी। उद्विग्नता समजून घेऊ, व्यथा दूर करू, कोणी जाणीवपूर्वक पाठवलं का तेही समजून घेऊ। तोडफोडीनंतर उपमुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। तर इनपुट मिळतं तेव्हा आपण सुरक्षा वाढवतो, फडणवीसांचं वक्तव्य। तोडफोड करणाऱ्या महिलेच्या कुटुंबियांशी पोलिसांकडून संपर्क। पोलिसांनी महिलेची बहीण आणि भावाला मुंबईमध्ये बोलवलं। पोलिसांना महिलेचं सहकार्य नाही। पास न काढता सचिव गेटने महिलेने मंत्रालयात प्रवेश केल्याची माहिती। उपमुख्यमंत्र्यांच्याच कार्यालयाबाहेर झालेल्या या प्रकाराची पोलीस आयुक्तांकडून गंभीर दखल। उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या केबिन तोडफोड प्रकरणी मंत्रालयातल्या पोलिसांवर कारवाई होण्याची शक्यता। उपमुख्यमंत्री फडणवीसांचं कार्यालय तोडफोड प्रकरणी कोणताही राजकीय अँगल नाही। महिलेने 3 महिन्याआधी भाजप पदाधिकाऱ्यावर हल्ला केला होता, भाजप पदाधिकाऱ्यांची माहिती। लाडक्या बहिणीला राज्य सरकारचा किती राग आहे हे दिसलं। उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या कार्यालय तोडफोड प्रकरणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची टीका। गृहमंत्र्यांच्या सुरक्षेबाबत हलगर्जीपणा ही चिंतेची बाब। गृहमंत्रीच सुरक्षित नसतील तर राज्यातल्या महिलांच्या सुरक्षेची कल्पनाही न केलेली बरी। तोडफोडी प्रकरणी सुषमा अंधारे यांची प्रतिक्रिया। भाजपचे पवन त्रिपाठी यांची सिद्धिविनायक मंदिराच्या कोषाध्यक्षपदी नियुक्ती। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून 3 सदस्य म्हणून सिद्धिविनायक ट्रस्टवर नियुक्ती। सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट प्रकरणी नियुक्ती प्रकरण। अजित पवारांच्या राष्ट्रवादीत एक गट नाराज। मुंबई अध्यक्ष समीर भुजबळ यांना विश्वासात न घेता सदस्यांची नेमणूक केल्यानं पदाधिकारी राजीनामा देण्याची तयारी। शिवसेना आमदार दिलीप लांडे यांच्या विरोधात हायकोर्टात याचिका दाखल। मतदारसंघात वाटप केलेल्या 50,000 प्रेशर कुकर खरेदीत आर्थिक घोटाळा केल्याचा सामाजिक कार्यकर्ते निखिल कांबळे यांचा आरोप। मुंबईतल्या पश्चिम उपनगरात मुसळधार पावसाची हजेरी। जोरदार पावसामुळे नागरिकांची तारांबळ। पालघर जिल्ह्यात जोरदार पाऊस। येत्या 3 ते 4 तासात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज। मीरा भाईंदरमधील पाणी प्रश्नाकरता मनसे आक्रमक। हंडा कळशी आंदोलन। वेळ पालिकेच्या विरोधात रस्ता रोखत पाण्याची मडकी फोडत महिलांनी व्यक्त केला रोष। भिवंडीमध्ये धर्मवीर 2 चित्रपटाचं स्वागत आणि जोरदार घोषणाबाजी। चित्रपट बघण्यासाठी शिवसैनिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।